पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल सलग 5व्यांदा युक्तिवाद करत आहेत। त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत कशाप्रकारे बेकायदेशीरपणे निर्णय घेण्यात आला या संदर्भात युक्तिवाद केला। 29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलंय। हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही। 29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही असं म्हणत कपिल सिब्बल यांनी विविध दाखले दिले आहेत। परिच्छेद 15 अंतर्गत याचिका दाखल केली गेली तेव्हा अस्तित्वात नसलेल्या नंतरच्या घटनांच्या आधारे एखाद्या गटाच्या पक्षाच्या चिन्हावरील हक्क सिद्ध होऊ शकतो। हा कायदेशीर दृष्टिकोन अत्यंत धोकादायक आहे। असं केल्यास तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजकीय सत्ता आणि त्या सत्तेतून मिळणाऱ्या लाभांचा वापर करून पाठिंबा मिळवण्याची मुभा देत आहात। एका अर्थानं तुम्ही पक्षांतरालाच प्रोत्साहन देत आहात असं कपिल सिब्बल म्हणाले। ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा पाठवून तुम्ही एखाद्या व्यक्तीला अंमलबजावणी संचालनालयाची किंवा सीबीआयची नोटीस पाठवता आणि ती व्यक्ती मग तो आमदार असो किंवा पक्षाचा सदस्य त्वरित तुमच्या बाजूला येतो। ज्या पक्षबदल विरोधी कायद्याचा उद्देशच पक्षांतर रोखणे हा होता त्याच गोष्टीला प्रोत्साहन देईल अशा प्रकारे तुम्ही घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावू शकत नाही, हेच माझं म्हणणं आहे असं त्यांनी म्हटलंय। अपात्रतेच्या प्रकरणातील निकष पूर्णपणे वेगळे असतात। अपात्रतेबाबत निर्णय घेताना नंतरच्या घटनांचा विचार केला जाऊ शकतो, परंतु पक्षात फूट पडली होती की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही। अन्यथा तुम्ही अशा व्यक्तीला प्रोत्साहन देत आहात जी सत्तेवर येते आणि मुख्यमंत्री बनते, जी आमच्या मते अपात्र ठरायला हवी होती आणि जी त्या गटाची सत्ता व लाभ वापरून जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते। या देशात कायद्याचं राज्य टिकवून ठेवायचं असेल तर परिच्छेद 15 किंवा 10व्या अनुसूचीतील तरतुदीचा अर्थ निश्चितच अशा प्रकारे लावला जाऊ नये असाही युक्तिवाद त्यांनी केलाय।